नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी महेश्वरी गोखले। एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। एफआरपीचे 3 तुकडे करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द। उसाच्या 1 रकमी एफआरपीचा मार्ग मोकळा। राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश। शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। नामविस्ताराला विलंब झाल्यास विधानसभेवर मोर्चाचा इशारा। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण। दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद। कोरटकरच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता। इचलकरंजीत सूत खरेदी विक्री व्यवसायात 1,21,00,000च्या फसवणूक प्रकरणी व्यापारी पियुष अग्रवालला अटक। आणि औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर आणि इचलकरंजीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं निदर्शनं। औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर फोडण्याचा प्रयत्न।